धुळ्यात महिला व बाल रुग्णालयाचं सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन। बनावट विदेशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त, LCBच्या पथकाने चौगावमध्ये केली धडक कारवाई। सफाई कामगारांचे प्रश्न न सोडविल्यास मनपा प्रशासनावर शिस्तभंगाची कारवाई, मुकेश सारवान। आणि धुळे तालुक्यातील कापडणे येथे गजू माळींकडे तीर्थ कानबाई महोत्सव, 3000 पुरणपोळ्यांचा नैवेद्य। धुळे शहरातील जुने जिल्हा रुग्णालय परिसरात शुक्रवारी 100 खाटांचे महिला व बाल रुग्णालय, MRI, अपघात विभाग, शवविच्छेदन कक्षाचं सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। यावेळी पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल, महापौर मायादेवी परदेशी, आमदार राघवेंद्र पाटील, आमदार अनुप अग्रवाल, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विनोद बदाने, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर कपिल आहेर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर रवींद्र सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अश्विनी भामरे, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे आदी उपस्थित होते। यावेळी आरोग्यमंत्री आंबेडकर म्हणाले की राज्यातील नागरिकांसाठी राज्य शासनाच्या विविध योजना आहेत। या योजनांची शासकीय आरोग्य संस्थांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी। 100 खाटांच्या रुग्णालयाचं 200 खाटांच्या रुग्णालयात रूपांतर करण्यासाठी प्रस्ताव सादर केल्यास मान्यता देण्यात येईल। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कर्करोगाच्या रुग्णांसाठी महाकेअर सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे। आगामी काळात आरोग्य सेवा बळकट आणि सक्षम करण्यात येतील। पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले की महिला व बाल रुग्णालय शहराच्या मध्यवर्ती भागात आहे। ते आजपासून सर्वसामान्य जनतेसाठी खुलं झालं आहे। या रुग्णालयाचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ होईल। धुळे जिल्ह्यातून विविध महामार्ग जातात, अशा परिस्थितीत 50 खाटांचं क्रिटिकल रुग्णालय मंजूर करावं। बालकांसाठी अतिदक्षता विभाग कार्यान्वित करावा। तसेच शिंदखेडा, दोंडाईचा येथे मंजूर रुग्णालयांसह जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत मुंबई येथे आढावा बैठक आयोजित करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी आमदार राघवेंद्र पाटील, आमदार अनुप अग्रवाल, डॉक्टर तुळशीराम गावित यांनी मनोगत व्यक्त केलं। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सोनवणे यांनी प्रास्ताविक केलं। यावेळी लोकप्रतिनिधी, नागरिक, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सुद्धा काही हॉस्पिटलच्या सगळ्या डॉक्टरांच्या मनामध्ये काही शंका आहेत, पण मी आपल्या सर्वांना सांगतो की हे महायुतीचं सरकार आहे। एका बाजूला सगळ्या हॉस्पिटलना, डॉक्टर्सना आणि दुसऱ्या बाजूला सगळ्या पेशंट्सना सुद्धा किंवा रुग्णांना सुद्धा चांगल्या पद्धतीच्या दर्जेदार सेवा द्याव्यात, यासाठीचाच आमचा प्रयत्न असल्यामुळे कुठल्याही हॉस्पिटलला, कुठल्याही डॉक्टर्सना अनावश्यक अशा पद्धतीची कुठलाही त्रास होणार नाही, याची सुद्धा जबाबदारी आमची असणार आहे। आपल्या सगळ्या संघटनांशी आम्ही बोललोय, त्या सगळ्या संघटनांच्या बरोबरच्या बोलण्यानंतर त्यांच्या सगळ्या सकारात्मक अशा पद्धतीच्या सूचनांनंतरच आम्ही या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन निघालो। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भविष्य काळामध्ये देशातला सर्वोत्कृष्ट अशा पद्धतीचा कायदा आपण करतोय। एका बाजूला शासकीय आणि दुसऱ्या बाजूला खाजगी आस्थापनांमध्ये असणाऱ्या सगळ्या पेशंटना सुद्धा चांगल्या पद्धतीच्या दर्जेदार सुविधा मिळाव्यात, हाच या पाठीमागचा प्रामाणिक प्रयत्न महाराष्ट्र शासनाचा आहे। आणि या सगळ्या प्रयत्नांचा उपयोग आपल्या सर्वांना निश्चितपणे होणार असल्यामुळे मी IMAच्या सुद्धा सर्व डॉक्टर्सना विनंती करतो की आपण निश्चित राहावं आणि चांगल्या पद्धतीने या सगळ्या सेवांचा लाभ आपण लोकांच्या पर्यंत द्यावा, अशा पद्धतीची विनंती करतो। अनेक वेळा सांगितलं की महाराष्ट्राचा व्याप केवढा आणि म्हणून आपण ऑनलाईन याचं लोकार्पण करावं, परंतु मी आग्रह केला की मंत्री महोदय आपण इथे आल्याशिवाय आम्ही लोकार्पण करणार नाही। खरं 15 तारखेला होणार होतं आणि आता 2-3 दिवस उशिरा, पण मंत्री महोदय हेतू एवढाच होता की आपल्यासारखे कर्तव्यदक्ष ज्यावेळेस मंत्री इथे येतात, परिस्थितीची सगळी माहिती घेतात। आपण मुंबईच्या मंत्रालयामध्ये काम करत असताना त्या जे दुर्गम जिल्हे जे आहेत, दुर्दैवाने आमचा धुळे जिल्हा हा आकांक्षित जिल्ह्याच्या यादीमध्ये आला आणि याचा काही आम्हाला अभिमान झाला नाही, परंतु या निमित्ताने का होईना महाराष्ट्र सरकारच्या लक्षामध्ये आलं की हा जिल्हा कुठेतरी लॅकिंग आहे, मागे पडतोय आणि मग या जिल्ह्याला बळ देण्याची गरज आहे। आणि या तिघ-चारी स्तंभामध्ये आरोग्य सेवा अत्यंत महत्वाची आहे। आणि मग आपलं या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी लक्ष वेधू इच्छितो की मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या पथकाने तालुक्यातील चौगाव शिवारात
साल्यामाल्या डोंगराच्या पायथ्याशी कांद्याच्या चाळीजवळील खोलीतील बनावट विदेशी दारूचा कारखाना छापा मारून उद्ध्वस्त केला. या धडक कारवाईत बनावट दारूच्या 47 बाटल्यांसह दारू तयार करण्याचं साहित्य असा एकूण 44,781 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिवारातील शेत गट क्रमांक 306 मध्ये अवैध विदेशी दारूचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती LCBला मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. विशाल दगडू गोरेकर राहणार चितोड रोड धुळे हा खोलीत बनावट दारू तयार करत असल्याचं आढळून आलं. पोलिसांची चाहूल लागताच तो फरार झाला. कारवाईत रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्कीच्या 180 mlच्या बनावट दारूने भरलेल्या 47 बाटल्या, 23 लिटर बनावट दारूचं द्रावण असलेला स्टीलचा पिंप, बाटल्यांचे बुच पॅक करण्याचे मशीन, विविध कंपन्यांच्या दारूच्या बाटल्यांचे दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे रंग, अल्कोहोल मीटर, रिकाम्या बाटल्या तसेच बादल्या, ड्रम, ट्रे, गाळणी, नळ्या इत्यादी साहित्य जप्त करण्यात आलं. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फरार आरोपी विशाल याचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे PI ज्ञानेश्वर वारे, अमित माळी, शिरीष बदाने, संतोष हिरे, प्रशांत चौधरी, चेतन बोरसे, हेमंत बोरसे, कमलेश सूर्यवंशी, विनायक सूर्यवंशी, हर्षल चौधरी, राहुल गिरी, अमोल पाटील, हेमंत मिस्त्री यांच्या पथकाने केली. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत यापुढे चालढकल केल्यास, प्रश्न न सोडविल्यास आणि कल्याणकारी योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी न केल्यास मनपा प्रशासनावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा सफाई कर्मचारी आयोगाचे राज्य उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी पत्रकार परिषदेत दिला. सफाई कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठकीनिमित्त ते शुक्रवारी धुळ्यात आले होते. मनपातील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न ऐकून आणि समजून घेतले. त्यासंदर्भात मनपा प्रशासनाला 15 दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. सफाई कामगारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविले नाहीत, योजनांची अंमलबजावणी केली नाही तर मनपा प्रशासनावर शिस्तभंगाची कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा स्पष्ट इशारा यावेळी सारवान यांनी दिला. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचा उपाध्यक्ष म्हणून राज्य शासनाच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या जे काही कल्याणकारी योजना आहेत त्याची अंमलबजावणी राज्यातील सफाई कर्मचाऱ्यांशी संबंधित नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद व इत्यादी विभागाने त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी यासाठी आपण राज्यभर भेट देत आहोत. सफाई कर्मचाऱ्यांच्या हितासाठी असलेल्या योजनांमध्ये दिरंगाई करण्यात आल्या. राज्य सफाई कर्मचारी आयोग शिस्तभंगाची कारवाई केल्याशिवाय थांबणार नाही ही ग्वाही देतो. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे तालुक्यातील कापडणे येथील गजू चैत्राम माळी यांच्याकडे 2 दिवसांचा तीर्थ कानबाई महोत्सव पार पडला. यावेळी तब्बल 3,000 पुरणपोळ्यांचा महाप्रसाद तयार करण्यात आला होता. 8,000 भाविकांनी व ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कामगार नगरमधील रहिवाशी व कानबाई भक्त गजू माळी यांच्याकडे 6 महिन्यांपूर्वी तीर्थ कानबाई महोत्सव आयोजित करण्यात आला होता. महिनाभर चाललेल्या या महोत्सवात पंचक्रोशीतील गावांमधून कानबाई एकाच ठिकाणी एकत्रित होऊन पूजाविधी झाली होती. हा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर आता 6 महिन्यांनी श्रावण महिन्याचं औचित्य साधून 2 दिवसीय कानबाई महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या उत्सवात गावातील महिलांनी प्रचंड मेहनत घेत 12 तासात 3,000 पुरणपोळ्या टाकण्याचा विक्रम केला. चुलीवर मातीचे खापर ठेवून करण्यात आलेल्या या पुरणपोळ्या तयार करण्यासाठी महिलांनी दुपारी 12 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत मेहनत घेतली. गुरुवारी पुरणपोळ्या तयार करून शुक्रवारी महाप्रसाद कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी दिवसभरात गावातील 8,000 पेक्षा जास्त भाविकांनी व ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या उत्सवात गजेंद्र माळी, साहेबराव खलाने, नारायण माळी, कैलास खलाने, गोविंद माळी, भाऊसाहेब पाटील, प्रमोद पाटील, सोनू माळी, राजेंद्र माळी, आनंद माळी, संजय माळी, योगेश माळी, सावता माळी, पत्रकार विठोबा माळी, जीभाऊ ठेकेदार, कवी दिलीप पाटील, लक्ष्मण माळी, विश्वास माळी, सचिन माळी, किशोर बोरसे, गोटू बोरसे आदींचं सहकार्य लाभलं. या कार्यक्रमात 2 क्विंटल गहू, 1 क्विंटल डाळ, 1 क्विंटल गूळ यापासून 3,000 पुरणपोळ्या तयार करण्यात आल्या, तर 2 क्विंटल तांदूळापासून भात तयार करण्यात आला होता. या अन्नदानात सामाजिक कार्यकर्ते नारायण ठेकेदार यांनीही मदत केली.
ज्या वर्षी मोठा तीर्थकानबाई महोत्सव झालेला असतो त्या वर्षी कानबाई महोत्सव टाळला जातो. म्हणूनच यावर्षी कापडणे गावात कुठेही कानबाई महोत्सव न झाल्यामुळे गजेंद्र माळी यांच्या घरी गावकऱ्यांसाठी हा 2 दिवसीय तीर्थ कानबाई महोत्सव साजरा करण्यात आला. या ठिकाणी गुरुवारी रात्रभर कानबाई गीतांचा जागरण कार्यक्रम संपन्न झाला. शुक्रवारी महाप्रसाद कार्यक्रमाला मोठी गर्दी उसळली होती. यावेळी कामगार नगरमधील तरुणांनी आणि गावातील तरुणांनी प्रसाद वाटप कार्यक्रमात दिवसभर मोठे परिश्रम घेतले. आज आमच्या गावामध्ये नाही का आज आमच्या कापडणे गावामध्ये 6 महिन्यानंतर पुन्हा तिरात सारखा एक भंडाऱ्याचा कार्यक्रम म्हणजे प्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. तरी आमचे कानबाई भक्त गजू माडी यांनी 6 महिन्यापूर्वी तिरात दिलेली होती. गजानन चैत्राम माडी यांनी 6 महिन्या अगोदर तिरात दिलेली होती. तर तिरातमध्ये लोकांनी भरभरून दान दिलेलं आहे म्हणून ते घरातही ठेवता येत नाही, कुणाला दानही देता येत नाही. म्हणून 6 महिन्यानंतर पुन्हा तिरातसारखा कार्यक्रम काल रात्रभर पुरणपोळ्या बनवण्याचा कार्यक्रम चालू होता आणि आज पूर्ण दिवसभर प्रसादाचा कार्यक्रम आहे. तरी आमचे गजूभाऊ माडी यांनी खूप चांगला आमच्या कापडणे गावामध्ये उपक्रम राबवलेला आहे आणि अशी तिरात न झाली न होणार अशी तिरात त्यांनी केलेली आहे. जय कानबाई माता. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.